नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. वामनदादा कर्डक म्हणतात, उपाशी जगाचा पसा भीम होता, असा भीम होता, असा भीम होता. गुलामी जगाची झुगारीत होता, असा भीम होता, असा भीम होता. आणि ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला आणि इथल्या वंचित कष्टकरी शेतकरी महिला या सगळ्यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केलं, संघर्ष करून केलं. अशाच पद्धतीनं त्याच संघर्षातून निर्माण झालेले अनेक विचारवंत, अनेक लेखक, यापैकीच एक म्हणजे कोल्हापूरचेच प्राध्यापक कपिल राजहंस सर. अगदी कालच त्यांच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपादित केलेल्या ग्रंथाचं प्रकाशन झालं. ते विचारवंत आहेतच, पण महाराष्ट्रभर अगदी बहुजन आणि छत्रपती शिवराय संभाजीराजे या महामानवांच्या वरती व्याख्यानं देऊन परिवर्तनाचा जागर करण्याचं काम ते करतायत. आणि याच कपिल राजहंस सरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मूकनायकाला मानवंदना या विशेष भागात आम्ही इथे बोलवलेला आहे. मी कपिल राजहंस सरांचं स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर, मी पहिलाच प्रश्न विचारेन की कालच तुमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तुम्ही संपादित केलेल्या ग्रंथाचं प्रकाशन झालं, तर त्या ग्रंथाबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे. सर्वात पहिल्यांदा तुमच्या चॅनलच्या वतीनं या चांगल्या अतिशय कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी अभिनंदन करतो. मुळात कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी कोल्हापूरच्या शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांचा जागर करण्यासाठी एक राष्ट्रीय पद्धतीचं एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. पण ते प्रत्यक्ष होणार होतं, पण कोविडच्या पार्श्वभूमीवर ते व्हर्च्युअल घेण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये भारतातून जवळपास 150 शोधनिबंध आले. भारतातल्या अनेक ख्यातनाम लेखकांनी, संशोधकांनी त्याच्यावर लिखाण केलं. त्यातल्या काही निवडक शोधनिबंधांचा संग्रह करून त्याला संपादित करण्याचं काम आम्ही केलं. आणि अतिशय दर्जेदार असे शोधनिबंध, त्यातले जवळपास 25 शोधनिबंध घेऊन आम्ही हा ग्रंथ संपादित केलेला आहे. आजपर्यंत बाबासाहेबांचं जे काही विशेष पठडीत बांधलेलं जे चरित्र होतं, ते चरित्र कुठंतरी संकुचित पद्धतीनं मांडण्यात आले होतं. आणि या सगळ्यांपासून बाबासाहेबांचे चरित्र कशा पद्धतीने वेगळं आहे हे दाखवण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे हा संपादित ग्रंथ असणार आहे असं मला वाटतं. त्यात मी एक ओळ वाचली की दलितांचे मसिया म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं, किंवा बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचेच मसिया अशी चौकट बांधली जाते की शिवरायांना एका समाजापुरतं ओळखलं जातं, किंवा त्यांचा इतिहास तशा पद्धतीने पोहोचवला जातो. शाहूंचा इतिहास एका समाजापुरता पोहोचवला जातो, फुलेंचा पोहोचवला जातो, बाबासाहेबांचा पोहोचवला जातो. इथल्या माणसाचं हे नेमकं कारण काय की त्यांना एका चौकटीत बांधलं जातं? म्हणजे हे का करतायत असं? मुळात अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आपल्या इकडं भारतामध्ये जर आपण बघायला गेलं तर कुठलीही गोष्ट जर आपण अभ्यासायची म्हटली किंवा उल्लेख करायचा म्हटलं तर त्याला जातीच्या पॅरामीटरमध्ये बांधण्याची एक अतिशय चुकीची, म्हणू आपण घाणेरडी हा शब्द खरं तर वापरणं संयुक्तिक होणार नाही, पण ही चुकीची सवय आपल्या लोकांना लागलेली आहे. मुळात याला आपल्यापैकीच काही अभ्यासक सुद्धा कारणीभूत आहेत हेही त्या ठिकाणी सांगणं मला प्रांजळपणे महत्वाचं वाटतं. की आजपर्यंत बाबासाहेबांचं जे प्रोजेक्शन आहे ते दलितांचे मसिहा, आरक्षणाचे पुरस्कर्ते किंवा एका ठराविक वर्गालाच वर जाण्यासाठीची पायरी उपलब्ध करून देणारे म्हणून करण्यात आलं. आणि ते प्रोजेक्शन मला वाटतं संकुचित मर्यादेनं जाणीवपूर्वकरित्या करण्यात आलेलं आहे. आणि हे टाळण्यासाठी म्हणून बाबासाहेबांचं कार्य नेमकं महिलांसाठी कशा पद्धतीचं होतं, बाबासाहेबांचं कार्य इथल्या मजुरांसाठी कशा पद्धतीचं होतं, बाबासाहेबांचं कार्य इथल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेबद्दलचं कसं होतं, बाबासाहेबांनी इथल्या फक्त दलित न म्हणता इतर सामाजिक घटकांसाठी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दलची चर्चा हेतुपुरस्कररित्या केली जात नाही. आणि याला कारण ही आपण आपल्यापैकी काही वर्ग आहे ह्याचं सांगण्याचं असं कारण असं की बाबासाहेबांनी इतर वर्गांसाठी जे कार्य केले ते आपण जाणीवपूर्वक लोकांना का सांगत नाही, ते कार्य लोकांसमोर जर येत गेलं तर मला वाटतं दलितांचे मसिहा ही जी बाबासाहेबांची ओळख आहे, जी प्रस्थापितांनी करून ठेवलेली आहे, ती ओळख पुसण्यास मदत होईल. आणि भारतातील एक अग्रगण्य पुढारी म्हणून किंवा भारताच्या विकासासाठी काम करणारा एक महामानव म्हणून बाबासाहेबांचं जे चरित्र आहे ते अधिकाधिक प्रखरपणे लोकांच्या समोर येईल असं मला वाटतं. सर, दलितांचे दलितेतरांसाठी बाबासाहेब याबद्दल तुम्ही काय सांगा? मुळात भारताच्या कंटेक्स्टमध्ये जर आपण बघायला गेलं तर दलित ही एक वेगळी आपण म्हणू त्याला परिभाषा वापरलेली आहे.
मुळात मोल्सवरच्या डिक्शनरीत जर बघितला तर दलितचा अर्थ अतिशय गलिच्छ अशा पद्धतीचा होतो. समाजशास्त्रीय संशोधनामध्ये मोल्सवर्थ नावाचा एक आमचा संशोधनाचा मापदंड असणारे एक शब्दकोश आहेत. त्या शब्दकोशामध्ये दलित या शब्दाचा अर्थ म्हणजे अतिशय गलिच्छ किंवा खालच्या पातळीवरचा टाकाव अशा पद्धतीने. मग बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी किंवा या सगळ्या शोषित वर्गातले किंवा ज्यांचं शोषण झालं त्यांच्यासाठी काम केलं का, तर हो, त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी निश्चित कार्य केलेलं आहे. त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी किंवा त्यांच्या उत्थानासाठी तर बाबासाहेबांचे प्रयत्न झालेलेच आहेत. मात्र या वर्गाशिवाय इतर लोकांच्या उत्थानासाठी सुद्धा बाबासाहेबांनी काम केलंय. आता उदाहरणादाखल सांगायचं तर कोकणामध्ये खोती नावाची एक पद्धत अस्तित्वात होती. तर काय करायचं, गावातल्या सगळ्या जमिनी तो खोत असून तो ताब्यात घ्यायचा आणि मग त्यांचं टॅक्सेशन व्हायचं आणि फक्त त्या शेतीच्या मालकांना फक्त त्या ठिकाणी कसायचं, राबायचं आणि त्याच्यातून येणारा फायदा जो आहे किंवा त्याच्यातून येणारा जो नफा आहे किंवा त्याचा पूर्ण स्वामी हा त्या काळातला खोत असायचा. या खोतीविरुद्धचं बिल बाबासाहेबांनी संसदेत मांडलं होतं आणि मग ही खोतीची पद्धत बंद करण्यात आली होती. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा एक महत्वाचा ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथामध्ये चलनाचा विनिमय करण्याचा जो रेट आहे, आपण आपल्या इकडं 1 एप्रिलला बरेचसे मेसेज सोशल मीडियावरून फिरले होते की रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली म्हणून वगैरे वगैरे. आता सोशल मीडियावरून काही पोरं जागरूक व्हायला लागलेत, बहुजन समाजातली पोरं त्यावर लिखाण करायला लागलेत आणि मला आनंद वाटतोय सांगायला की आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतली पोरं फक्त बाबासाहेबांचे हे विचार पुढे आणत होते, पण आता बहुजन समाजातल्या 18 पगड जातीतली पोरं बाबासाहेबांचा हा विचार समोर आणायला लागलेत. कारण त्यांना आता जाणीव कुठेतरी व्हायला लागले की हे विचार जे आहेत ते फक्त एका जातीसाठी, एका धर्मासाठी किंवा एका वर्गासाठी नसून हे समस्त मानव जातीच्या कल्याणासाठीचे विचार आहेत आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपण सुद्धा आपलं काहीतरी योगदान दिलं गेलं पाहिजे. बाबासाहेब हे दलितांचे फक्त पुढारी नव्हते, हे लोकांना आताशा जाणवायला लागले आणि त्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणालात की दलितेतरांसाठी बाबासाहेब म्हणत असताना म्हणजे जे अनेक जण दलित हा शब्द वापरतात त्यातील लोक किंवा त्यातील विद्यार्थी, युवक हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवत होते. पण आता बाबासाहेब वाचून बाबासाहेब नेमके काय होते, कुणासाठी लढा दिला आणि बाबासाहेबांना एका चौकडीत न बांधता बहुजन समाजातली 18 पगड जातीतल्या समाजातली पोरं सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आपापल्या घरात विचारांना पोहोचवत आहेत. बरोबर. तर बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही सामाजिकतेची चळवळ म्हणजे विचारांची चळवळ बाबासाहेबांनी निर्माण केली आणि म्हणून बाबासाहेब प्रत्येक माणसापर्यंत जात आहेत. बरोबर. तर ती चळवळ काल, आज आणि उद्या या संदर्भात सर काय सांगाल? हा, आता या चळवळीकडे ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी भारतातल्या सामाजिक चळवळींचे काही महत्वाचे टप्पे ठोकळपणाने तुमच्यासमोर मांडणं मला महत्वाचं वाटतं. ज्यावेळी आपण बाबासाहेबांच्याकडे दलित पुढारी म्हणून प्रोजेक्शन आपल्याला त्या बंधनातून मुक्त करायचं असतं त्यावेळी पहिला टप्पा येतो तो बुद्धांच्या कालखंडाचा. बुद्धांच्या कालखंडाच्या वेळी विषमतेच्या विरुद्धचं सगळ्यात पहिलं आंदोलन जर जगातलं कोणी उभं केलं असेल आणि भारताच्या परिप्रेक्षामध्ये केलं असेल तर ते बुद्धांनी केलं. मुळात आपल्या इकडे एक घाणेरडी सवय लागली, मगाशी म्हटलं तसे की एक प्रत्येक महामानवाला जातीत बंदिस्त करून ठेवायचं. बुद्धांचा फोटो आज बौद्ध लोकांच्या घरामध्ये जास्त दिसतो म्हणून बुद्ध हे बौद्ध होते का अशा पद्धतीने एक आवई छुप्या पद्धतीने मांडली जाते. तर बुद्ध हे शाक्य गणातील होते. आपल्या भारताच्या आणि आजच्या कंटेक्समध्ये सांगायचं झालं तर ते ओबीसी गणातले होते, म्हणजे उच्चवर्णीय होते. तरी सुद्धा बुद्धांनी सांगितलेला विचार हा धर्मामध्ये कोंडून ठेवण्यासारखा नाहीये. तो धर्माच्या पलीकडे जाणारी मुक्त जीवन प्रणाली आहे. नंतरच्या काळात जे आंदोलन झालं तर शिवाजी महाराज, तुकाराम महाराज यांच्या पद्धतीचं झालं. स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये ते होतं. बहुजनांचं राज्य म्हणजे तळागाळातल्या लोकांना प्रवाहाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी काम केलं. नंतरची सामाजिक चळवळीकडे आपण बघतो त्यावेळी फुलेंनी तयारी केलेली की फुलेंनी मांडलेली सत्यशोधकी समाजाची संकल्पना, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ही सगळी गावकुसाबाहेर टाकलेली सगळी पोरं प्रवाहाच्या मुख्य ह्याच्यात आली, प्रवाहात आली. आणि मग अगदी नाभिकांचा संप सुद्धा असू दे की ज्यावेळी विधवा केशवपन केलं जायचं आणि एखाद्या स्त्रीला कुरूप बनवलं जायचं त्यावेळी कोल्हापुरात सुद्धा विधवा केशवपनाच्या विरुद्धची एक मोठी चळवळ उभी राहिलेली आहे. हे सुद्धा या चळवळीचं अंग म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. नंतरच्या काळात फुलेंच्या नंतर शाहू महाराजांनी पुरस्कृत केलेली किंवा शाहू महाराज ज्या चळवळीमध्ये अग्रेसर होते अशा पद्धतीची जी ब्राह्मणेतर चळवळ होती त्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये कोल्हापुरातला विशेष करून मराठा समाज, मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबासाहेबांचे विचार काय त्या काळात फक्त किंवा शाहू महाराजांचे विचार फक्त मागासवर्गीयांनी पोचवलेले नाहीयेत. सत्यशोधक समाजाच्या नंतरच्या काळात आलेले भास्करराव जाधव असतील, लठ्ठेसाहेब असतील, भाऊराव पाटील अण्णा असतील किंवा माधवराव बागल साहेब असतील, यांनी शाहू महाराजांच्या मुशीतून तयार झाली ही त्या काळात ती तरणी पोरं होती. यांनी ब्राह्मणेतर चळवळी इथं मोठ्या पद्धतीनं फोपावली आणि नंतरच्या काळात माणगाव परिषदेच्या नंतर हे सगळं नेतृत्व जे आहे ते शाहू महाराजांनी सांगितलेल्या पद्धतीनं माणगाव परिषदेनंतर बाबासाहेबांच्याकडे या चळवळीचं नेतृत्व आलं आहे आणि ज्या चळवळीला आपण बाबासाहेबांची आंबेडकरी चळवळ म्हणतो. अगदी काल परवापर्यंत म्हणजे 30-35 वर्षांपूर्वी किंवा 40 वर्षांच्या पूर्वी
दलित पॅन्थरच्या निमित्तानं ही चळवळ इथपर्यंत पोहोचली आणि अलीकडच्या या 2-3 वर्षांमध्ये वंचित हा बॅनर घेऊन ही चळवळ सगळी राजकीय पटलावर आली. अर्थात आपला तो चर्चेचा विषय नसला तरी हा एक सामाजिक आणि राजकीय प्रवास जवळपास 2-2.5 वर्षांचा आपला आहे. त्याच्याकडे पाहणं मला वाटतं विधायक दृष्टीनं आपल्याला राजकीय दृष्टीनं वंचित एकत्र झाली पण ती सर्व समूहांना घेऊन झाली असं. अगदी बरोबर. साहेब, सर आपण शेवटाकडे येतोय. तुम्ही हे सगळं सांगितलं की बहुजनांच्या पर्यंत म्हणजे सर्व 18 पगड जातीपर्यंत बाबासाहेब आज पोहोचतायत आणि राजकीय चळवळ सुद्धा उभा राहते आहे. तर अशाच पद्धतीनं म्हणजे इथं आता धर्मांतरवादी जातीयवादी अनेक जण त्याला तेळ फुटतायत आणि बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर यांचा विचार अगदी ते देवत्वाला नेऊन सगळीकडे पोहोचवतायत म्हणजे त्यांना देवत्वच देत आहेत. पण हा बाबासाहेबांच्या विचारांचा जागर कशा पद्धतीने पुढच्या काळात झाला पाहिजे जेणेकरून मानवतेचा इतिहास जागा होईल आणि तो इतिहास घडेल. अतिशय महत्वाचा आणखी एक प्रश्न तुम्ही विचारलात. एक छोटस या ठिकाणी उदाहरण सांगतो. गेल्या 4-5 दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या सोशल मीडियावर एक मेसेज पडला होता की आम्ही जयंती कितीही पडदेत केस आम्ही लावणार 4 डॉल्बी 4 बेस. अर्थात त्या पोरांनी आंबेडकर जयंतीवर आलेली बंधनं किंवा शिवजयंती येत असलेल्या त्याच्यावर आलेली बंधनं बघून कुठेतरी उद्वेग होता की 2 वर्ष झाले आम्ही सगळे कार्यक्रम करतो आहोत आणि कार्यक्रमाला तुम्ही बंधनं घालताय. एका बाजूला कोल्हापुरातल्या मोठमोठ्या निवडणुका सुरू आहेत, सोलापूरच्या मतदारसंघातल्या निवडणुका सुरू आहेत, IPL सगळीकडे सुरू आहे आणि जयंतीलाच बंधनं का? या दृष्टिकोनातून पोरांनी ती पोस्ट केली होती. मग त्यावेळी काही विचारवंत आमच्यासारखे काही अभ्यासक चळवळीतले तळागाळातले कार्यकर्ते त्याच्यावर बोलते झाले. आम्ही लिहिलं की वाचलं पाहिजे आणि वाचून जयंती यावर्षी आपण साजरी करू आणि जे 12 महिने काम करतात त्यांच्यासाठी काही एका दिवसाचं निमित्त नसलं पाहिजे. आपण 12 महिने विचारांचं काम करतो तर आपल्याला 1 दिवसाचं निमित्त आपण पाळायला नसायला पाहिजे. त्यावेळी काही पोरांनी असं म्हटलं की सर तुम्ही असं कसं म्हणताय, वाचायला तर पाहिजेच पण वर्षातून 1 दिवस तरी नाचून तो जल्लोष व्हायला पाहिजे का नको. तर या निमित्तानं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला इथं सांगणं गरजेचं वाटतं की वर्षभर आपण विधायक विचारांचं काम करूया. या सगळ्या फक्त बाबासाहेबच नाही तर सगळ्या महामानवांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीचं विधायक कार्य आपण करूयात. मात्र हे कार्य करत असताना 1 दिवस होणारा जो जल्लोष आहे तो सुद्धा झाला पाहिजे. कुठेतरी आपल्यात एक संकुचित भावना निर्माण झाली की नाचणारी पोरं म्हणजे बाद पोरं किंवा नाचणारी पोरं म्हणजे विचित्र पोरं आहेत, त्यांना काय कळतंय. हा आपल्याकडच्या कोल्हापूरच्या भाषेत एक रूढ शब्द आहे. पण नाचणारी पोरं सुद्धा तितकीच महत्वाची आहेत कारण त्यांनी चळवळ रस्त्यावर जिवंत ठेवलेली आहे आणि वाचणारी पोरं सुद्धा तितकीच महत्वाची आहेत कारण त्यांनी चळवळ पाठ्यपुस्तकांमध्ये आणि वैचारिक प्रवाहामध्ये जिवंत ठेवलेली आहे. त्यामुळे या दोघांची जर सांगड घातली तर मला वाटतं येणाऱ्या काळात बहुजनांची जी काही चळवळ आहे ती सशक्त व्हायला मदत होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. दलितेतरांसाठी बाबासाहेब आंबेडकर काय आहेत? बाबासाहेब आंबेडकर फक्त एका चौकटीत एका दलितांपुरते ते मर्यादित नाहीत तर शेतकरी, कष्टकरी, महिला या सगळ्यांच्या पर्यंत आणि सगळ्यांच्यासाठी बाबासाहेबांचं कर्तृत्व अगदी अजरामर आहे. आणि याच पद्धतीतून तुम्ही जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ संपादित केलात सर, खऱ्या अर्थानं त्या ग्रंथातूनच नाही तर तुमच्या विचारातून, तुमच्या व्याख्यानांच्या माध्यमातून या महाराष्ट्रभर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व पोहोचतंय. ते असंच पोहोचत राहावं असं शुभेच्छा देतो आणि इथंच थांबूया. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.